तर ढिगाऱ्यातून 22 जणांना बाहेर काढलं। पावसामुळे बचाव कार्यात अडथळा। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस। ठाणे मुलुंड नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस। पुण्याच्या ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांना गुंडांची मारहाण। डॉक्टरांवर उपचार सुरू तर काल रात्रीची घटना। घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट। गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी देशातील न्याय प्रक्रिया गतिमान व्हायला पाहिजे। शरद पवारांची मागणी। कोपर्डीतल्या पीडित कुटुंबाचं पवारांकडून सांत्वन। उत्तर प्रदेशमध्ये महामार्गावर आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार। 4 जण ताब्यात। बुलंदशहर जवळची घटना। आणि पुण्याच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला। 34 लाख पुणेकरांकडे 34 लाख वाहनं। झाडांच्या संख्येत कमालीची घट।